तुम्ही एक आल्यामुळे मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नगर पुरी होतो. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होतंय. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझा भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केला. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जातून चोर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं त्यांनी नाटक शिकवायचं, त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिर्यांचं वाटलं झालं. पाण्याकडे बसा कोणा तानात कोणी बसत नाही. का गर्व वाटतंय तुला तुमचा. तुम्ही पुन्हा पावसात कसं विचारले, मायबाप समाजाने तुमच्यासाठी एवढं सुद्धा विचार नाही करत. कसं मारायचा सुद्धा विचार नाही करत. विचार करून पुढच्या लढाई घेऊन काय. मला फोन आले निघून पडले. मला मी तुला फोन आला सांगितलं खात्री सांगतो, एक मिनिट माझ्या देऊ शकत. तुम्हाला मग मी काय करू, सगळ्याच व्हिडिओ मला